वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. माझं नाव आहे रश्मी. आजही मी असं काहीतरी खतरनाक आणलंय. ऑफिस गोईंग किंवा ज्या मॅरिड लेडीज आहेत आणि अदरवाईज गर्ल्स तुमच्यासाठी सुद्धा आणि स्वतः माझ्यासाठी सुद्धा मी थोडंसं काम सोपं केलंय. जर तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओजचे रील्स वगैरे चेक करायचे असतील सो इन्स्टा हँडल माझा इथे दिलेला आहे बी बनी बू. आणि येस, असंच फॉलो करत राहा, असंच सपोर्ट करत राहा. सो सगळ्यात पहिला माझ्याकडे जो आज ऑप्शन मी दाखवणार आहे ती आहे साडी. साडी मला तितकी छान नेसता येत नाही म्हणून मी प्री स्टिच्ड साडी घेतलीये. येस मला साडी नेसायला येत नाही बट ऑप्शन्स खूप आहेत हल्ली आणि सगळ्यात पहिला ऑप्शन माझ्याकडे हा आहे. मी सगळं अस्ताव्यस्त करून ठेवलंय. मी ऍक्च्युली छान घालून बघितली, एकदम टापटीप, काहीच इश्यू नाहीये. कशाबद्दल बोलते ते सांगते मी. कॉटन आहे, प्युअर कॉटन. याच्यामध्ये सेम डिझाईन पण वेगळ्या वेगळ्या कलर्स मध्ये ही साडी अवेलेबल आहे. जसं हुक्स आहेत, तुम्ही जेव्हा गोल रॅप कराल ना तेव्हा इथे एक हे आहे, हुक आहे. सर ते हे हुक तुमच्या कमरेच्या हिशोबाने याच्यात तुम्ही टक करू शकता. साधारण 5 ते 6 निऱ्या आहेत. आणि येस, ब्लाऊजचा कपडा याला काढून याचा ब्लाऊज शिवू शकता. इथून साडी तुमची चालू होते. हे तुम्हाला असं कमरेभोवती फिरवायचं आहे. या निऱ्या ज्या आहेत त्या समोर येणार आपोआप जसं तुम्ही फिरवाल त्या हिशोबाने. आणि हा पदर आहे. पण तुमच्या रेफरन्ससाठी मी 5, 5 आणि 6च्या मध्ये आहे. मी इथे व्हिडिओ दाखवली आहे. मला ऍक्च्युली पूर्ण हील घातली आणि मी पण खालपर्यंत व्यवस्थित होते, मला आखूड होत नाही. मेन याची गोष्ट, या साडीमध्ये पॉकेट आहे. आता तो पॉकेट मी भेटला की दाखवते. इथेच कुठेतरी असणार. येस, पॉकेट आहे इथून. इट हॅज पॉकेट आणि तो बरोबर इथे येतो. पदर तुमचा असा येणार ना, तो बरोबर इथे ह्या साईडला येतो. सो तुम्ही तुमचे काही बिलॉंगिंग्स असतील त्याच्यामध्ये कॅरी करून जाऊ शकता. सो येस, आता हिचा लुक मी ऑलरेडी इकडे दाखवला, तुम्ही बघितला असेल किती छान आणि किती प्रॉपर बसलीये आणि दिसते. ती रेडी टू वेअर आहे म्हणून याचा अर्थ असा नाहीये की ती कशी तरीच वेगळी आगळी दिसते. खूप छान दिसते. मी याच क्रॉपटॉप वरती त्याला वेअर केलं होतं. तुम्ही जर त्याचा प्रॉपर ब्लाऊज शिवाल तर त्याचा लुक उत्तम सुंदर येणार आहे. मी म्हटलं होतं की खतरनाक ऑप्शन आहे, कारण माझ्यासाठीच खूप खतरनाक आहे ही साडी सोबत असणं. की कुठेही जायचं असेल ह्याचा कॅज्युअल ट्रेडिशनल कसाही लुक करून आपण जाऊ शकतो. सो येस, वळूया आपल्या नेक्स्ट ऑप्शनकडे. आता एका बोल्ड लुकसाठी मी काहीतरी ऑलरेडी परचेस केलंय. सो ते पण मला अतिशय आवडलंय, अतिशय. सॅटिन. आणि असं तसं सॅटिन नाहीये हे. मटेरियल खूप सही आहे, खूप स्मूथ आहे, शायनी पण आहे. असं नाही की लाईटमुळे होतंय. ऍक्च्युली रीलमध्ये पण बघू शकता, म्हणजे बाजूला व्हिडिओमध्ये पण बघू शकता. खूप शायनी मटेरियल आहे. ह्याच्यामध्ये प्रचंड कलर्स आहेत. हा तर मरून आहे, बट याच्यामध्ये नेव्ही ब्लू, ग्रीन, पर्पल, ब्लॅक, ग्रे, अजून काहीतरी अजून 2-4 ऑप्शन्स होते. सो येस, ह्याचं पण सेम तसंच असणार आहे. ह्याचा ब्लाऊज पीस त्यांनी वेगळा दिलाय, वेगळा. त्याच्यामध्ये घडीमध्ये तुम्ही खोलाल तर पहिले तुम्हाला वरती ब्लाऊज पीस दिसतो. सेम ह्याच कपड्याचा ब्लाऊज पीस आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याला स्टिच करून घेऊ शकता. सेफ्टीसाठी त्या साडीमध्ये सुद्धा आणि ह्या साडीमध्ये सुद्धा त्यांनी ना हे 2 नॉट दिलेत. या हुकने जर तुम्हाला सेफ वाटत नसेल तर सेफ आहे. मी तर हे केलं नव्हतं, बट मी जस्ट इन्फॉर्म करते की जर हुकने वाटत नसेल तर हे पण तुम्ही टाय करा मस्त गच्च. आणि पुढे इथे इलास्टिक आहे,
तुमच्या कमरेभोवती ते व्यवस्थित छान बसतं, एकदम सुंदर. याच्या निऱ्या ज्या आहेत इथे आहेत. पदर पण खूप छान लांब लचक आहे, बघा तिकडे व्हिडिओमध्ये. हाईट जसं मी सांगितलं 5'5'5'6" मध्ये आहे. सो त्याच्या आत पण तुम्ही असाल तर तुम्ही ते थोडं वरती करू शकता, वेअर करू शकता. त्याच्यापेक्षा तुमची थोडी जास्त हाईट असेल तर थोडं खाली वेअर करा, जेणेकरून ते छान दिसेल. पदर पण खूप छान आहे आणि ओव्हरऑल साडीचा लुक खतरनाक येतोय. मी एवढं सांगू शकते की क्वालिटी, पॅटर्न आणि लुकमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही करायला लागणार तुम्हाला. इवन प्राइसमध्ये पण कॉम्प्रोमाइज तुम्ही नाही करत आहात. सो येस, आजचे हे 2 ऑप्शन्स मला तुम्हाला दाखवायचे होते, जे की माझ्या पण लाईफमध्ये आल्यामुळे माझं पण थोडंफार सुखकर होणार आहे. साडी नेसायची गडबड नाही करायची. मला खूप वेळ लागतो, मला खूप कंटाळा येतो त्याच्यात. सो येस, तुम्हीही असे ऑप्शन्स जर शोधत असाल आणि ही तुमच्याकडे रील आली असेल योगायोगाने, सो कॉमेंट करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि लाईक करा. आणि तुमच्या मैत्रिणी ज्यांना साडी नेसायला प्रचंड आवडतं पण साडी नेसता येत नाही, त्यांच्यासोबत हे ऑप्शन्स शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि स्टे ट्यून्ड अशाच वेगळ्या वेगळ्या रिव्ह्यूज बघण्यासाठी इन फ्युचर. थँक्यू सो मच.